एका शेतकऱ्याचा मुलगा हॉटेल व्यवसायामधून करतोय करोडोंची कमाई। नमस्कार, मी ओमी आणि ही गोष्ट आहे खेड शिवापूर येथील हॉटेल जगदंबाचे सर्वेसर्वा गणेश पायगुडे यांची। त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती। वडील शेती करायचे। पुढे गणेश यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, पण पहिल्याच वर्षी ते नापास झाले। पण हार न मानता त्यांनी हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली। तिथे काम करत असताना त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया आली की जर आपण स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला तर। आणि मित्रांनो, घरच्यांकडून त्यांनी 7 लाखाचं भांडवल घेऊन खेड शिवापूर येथून सुरुवात केली हॉटेल जगदंबाची। सुरुवातीला हॉटेल चालवताना त्यांना भरपूर अडचणी आल्या। कधी कधी हॉटेलमध्ये माल आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे, तर कधी कस्टमरच येत नव्हते। मग त्यांनी हॉटेलची सर्व्हिस आणि हॉटेलची चव यावर काम करायला सुरुवात केली। हळूहळू त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस देखील चालू केल्या आणि इथूनच त्यांच्या हॉटेलमध्ये कस्टमर यायला सुरुवात झाली। आणि या खेड शिवापूरच्या हॉटेल जगदंबाची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रभर होऊ लागली। मित्रांनो, आज हॉटेल जगदंबामध्ये 100 लोकांचा स्टाफ असून यातून ते करोडोंची उलाढाल करत आहेत। शेवटी गणेश पायगुडे यांचं तरुणांना एकच सांगणं आहे की यश हे एका दिवसात मिळत नसतं, त्यासाठी तुमच्यात प्रचंड संयम आणि शेवटपर्यंत न थांबता कष्ट करायची तयारी असावी लागते।